म्हटलेलं आहे, जे सत्य मार्गाच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना श्रमण असं म्हणतात. आणि म्हणून बुद्ध या ठिकाणी म्हणतात की श्रमणांचं दर्शन हे उत्तम मंगल आहे. आपणही पाहतो की एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा पाहतो, बोलतो आणि तुम्हाला पाहून मला फार बरं वाटतं, तुम्हाला पाहून मला फार आनंद होतो असं जेव्हा आपण म्हणतो, तर हे दर्शन आहे एक प्रकारे. त्यांना पाहून आपल्याला आनंद होतो, आपल्याला आपला उत्साह वाढतो. अशी जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या सहवासात राहणं, त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये राहणं हे भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की हे उत्तम मंगल आहे. त्या व्यक्तीच्या तुम्ही सानिध्यात राहा, सहवासात राहा. म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्ध हेच म्हणत आहेत की श्रमणांचं दर्शन जे आहे हे फार महत्वाचं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की काही जणांना श्रमणांचं दर्शन आवडत नाही. एक गोष्ट आहे, एक शिकारी आहे आणि तो शिकारी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जातोय. त्याच्याबरोबर नेहमी कुत्रा असतो, शिकाऱ्याबरोबर नेहमी कुत्रा असतो. आता त्या दिवशी सकाळी एक भिक्षू जो आहे तो भिक्षाटन करण्यासाठी गावामध्ये येतो आणि हा जो शिकारी आहे तो गावातून जंगलामध्ये चाललेला आहे. आणि या दोघांची नजर होते, नजरेवर नजर पडते. आणि तो शिकारी म्हणतो की आज अपशकुन आहे, या मुंडन केलेल्या माणसाचं तोंड पाहिलं मी, आज काही शिकार मिळणार नाही. त्याच्या मनातल्या मनात म्हणतो तो, आणि तो जंगलामध्ये निघून जातो. दिवसभर त्याला शिकार काही मिळत नाही आणि निराश होऊन तो पुन्हा संध्याकाळी घरी परत येत असतो. घरी परत येत असताना हा जो भिक्षू आहे तो भिक्षाटन करून, भिक्षा वगैरे भोजन करून तो संध्याकाळी आपल्या गावाच्या बाहेर जी काही पडकं घर आहे त्या घरामध्ये जायला निघालेला आहे, तिथं राहत होतो. तर जाताना सुद्धा आता या दोघांची नजर होते आणि तो शिकारी म्हणतो की ह्याचं तोंड पाहिलं आणि मला शिकार मिळालं नाही, आता परत मला या तोंड दाखवते. आणि मग त्याचा राग अनावर होतो आणि मग काय करतो, तो कुत्रा जो आहे तो त्याच्या मागे लावून देतो. तो भिक्षू बिचारा पळत राहतो. आता काय करावं. आणि मग आता त्याला थोडी युक्ती सुचते आणि तो झाडावर चढतो, एका झाडावर चढतो, म्हणजे कुत्रा काय वर येऊ शकणार नाही. आता हा जो शिकारी आहे आता म्हणतो तू तर मला भेटलास, आता तू तर पळतही नाही, काही नाही, आता तुला मी आता मारणार. आणि मग काय करतो, तो आपला बाण जो आहे तर तो त्या भिक्षूला मारतो. भिक्षू झाडावर बसलेला आहे, बाणाने त्याच्या पायाला मार लागतो, पायावरून रक्त निघतं. आणि काय होतं की तो बघतो पायाकडे की रक्त निघत आहे आणि त्याचं जे अंगावरचं चिवर होतं ते असं वाकल्यामुळं खाली पडतं आणि खाली पडल्यानंतर त्या शिकाऱ्यावर पडतं. शिकारी खाली असतो, त्या शिकाऱ्यावर पडतं आणि कुत्र्याला वाटतं की तो भिक्षूच आला खाली आणि मग तो त्याला फाडून खातो. कोणाला फाडून खातो? आपल्या मालकालाच फाडून खातो. आणि मग तो ओरडायला लागतो, अरे मी आहे. तोपर्यंत त्याने रक्तबंबाळ करून टाकलेलं असतं आणि मग तो कुत्रा पळून जातो. म्हणतो आता आपली काही खैर नाही, आपल्या मालकालाच आपण फाडलेलं आहे. मग आता तो भिक्षू जो आहे तो हळूहळू झाडावरून खाली उतरतो आणि झाडावरून खाली उतरून मग तो बुद्धाकडे जातो आणि बुद्धाला म्हणतो की बघा, मी काहीच केलं नाही. सकाळी मी भिक्षाटन करायला गावामध्ये येत होतो तर हा गावाच्या बाहेर जात होता शिकारी आणि त्याने मला पाहिलं. पुन्हा संध्याकाळी मी गावातून आता
बाहेर चाललेलो आहे आणि तो बाहेरून गावात येतो आहे, त्यांनी मला पुन्हा पाहिला आणि त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी मला असं माझी अवस्था अशी केली, मी काहीच केलं नाही, माझी अवस्था अशी झाली म्हणून. तर त्यावेळेस बुद्ध काय म्हणतात? बुद्ध म्हणतात की जो माणूस एखाद्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रयत्न करतो आणि जर वारा उलट्या दिशेने असेल तर ती धूळ कोणावर जाईल? ती धूळ जो फेकणारा आहे त्याच्यावरच जाईल. त्याच्यामुळं बुद्ध म्हणतात की जो अशा पद्धतीचं कुकर्म करतो तर त्याला निश्चितच त्याचं पाप जे आहे फेडावं लागतं, त्याला त्याचा परिणाम भोगावाच लागतो. तेव्हा या गोष्टीवरून एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की माणसाला कसा राग येतो. राग आल्यानंतर त्याला अनावर होतो की याचं तोंड पाहिलं मी, हा अपशकुनी आहे, मुंडन केलेले लोक म्हणजे अपशकुनी आहे असं ते मानत होते त्यावेळेस, आणि उलट शिवर धारण केलेलं आहे. तर अशा वेळेस बुद्ध म्हणतात की आपण संयम पाळला पाहिजे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणती व्यक्ती कशी आहे, कोणती व्यक्ती कशी आहे. तर या ठिकाणी श्रमणांचं दर्शन त्या शिकाऱ्यासाठी बरोबर नव्हतं, परंतु बुद्ध म्हणतात की श्रमणांचं भिक्षूंचं दर्शन जे आहे हे कसं आहे? मंगलमय आहे. त्याच्यामुळं तुमचं जीवन जे आहे ते कल्याणमय होईल, कल्याणकारी होईल, अशा प्रकारे बुद्ध या ठिकाणी म्हणतायत. तर खंतीच्या सोवच्छ सता समणानंच दस्सन कालेन धम्मसा कच्छा, ही शेवटची ओळ आहे. हे एक मंगल आहे. श्रमणांचं दर्शन घेणं हे देखील एक सुमंगल आहे. आणि कालेन धम्मसा कच्छा म्हणजे वेळोवेळी धम्माचं आचरण करणं, धम्म श्रवण करणं. धम्मसा कच्छा म्हणजे धम्मकथा ऐकणं. धम्मसा कच्छा म्हणजे धम्मकथा. आपण कथाकारी पाहतो, कथा रामायणाच्या व्हायच्या पूर्वी महाभारतावरच्या व्हायच्या, आणि आपण हेही पाहतो की जातक कथा आहेत. ते जातक कथा देखील भिक्षू लोक सांगत असतात, कोणी त्याच्यावर नाटकं देखील करत असतात. तर अशा ह्या कथा ऐकणं म्हणजे ज्याच्यातून तुम्हाला सत्य काय आहे हे समजायला मदत होऊ शकते, त्याला धम्मसा कच्छा असं म्हणतात किंवा धम्मकथा म्हणतात, की ज्याच्यातून सत्य जे आहे ते तुमच्या लक्षात येऊ शकतं. अशा रीतीनं ह्या धम्माच्या कथा वेळोवेळी ऐकणं, त्याच्यामुळं तुमचं मंगल होऊ शकतं असं भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात. तर ही मागच्या वेळेस या सगळ्या गोष्टीवर मी बोललेलो होतो. आज आपण पुढं जाणार आहोत. पुढची जी गाथा आहे ती आहे तपोच ब्रह्मचर्याच आर्य सच्चान दर्शन. तपोच ब्रह्मचर्याच. आता या ठिकाणी तप हा एक शब्द आहे आणि त्याला मंगल असं म्हटलेलं आहे. ब्रह्मचर्या याला देखील मंगल असं म्हटलेलं आहे. तर तप म्हणजे काय? आता तप म्हणजे गरम करणं, उष्ण करणं, तापवणं. मग या ठिकाणी तापवण्याचा, उष्ण करण्याचा काय संबंध आहे? व्यक्तीशी काय संबंध आहे? तर या ठिकाणी व्यक्तीशी अशा पद्धतीनं तो संबंध बुद्धाने जोडलेला आहे. ते म्हणतात की जेव्हा माणूस ध्यान करतो, ध्यानामध्ये माणसाचं शरीर गरम होत असतं. आणि असे प्रयोग देखील केलेले आहेत की ध्यानाच्या अगोदर तुम्ही तुमचा थर्मामीटर लावून टेम्परेचर बघा आणि ध्यानाच्या नंतर तुम्ही थर्मामीटर लावून तुमचं टेम्परेचर बघा, त्याच्यामध्ये फरक पडतो. 1 किंवा 2 डिग्रीचा फरक डेफिनेटली पडतो. कारण ध्यानामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. ऊर्जा ही तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये खेळत असते आणि त्या संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा खेळत असल्यामुळं तुमचं शरीर जे आहे ते तापतं. तुमचं शरीराचं तापमान जे आहे ते वाढत असतं. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की ही जी ध्यानाची पद्धती आहे, ध्यानाचा जो सराव आहे तो तुम्ही नियमितपणे केला पाहिजे. हे मंगल आहे. तुम्ही ध्यान नियमित करणं ही मंगलमय गोष्ट आहे, अशा पद्धतीनं बुद्ध म्हणतात. म्हणजे तप करणं, तपश्चर्या जी आहे
त्याच्यातूनच तो शब्द बनलेला आहे. तपश्चर्या करणं म्हणजे काय? ध्यान करणं आहे, चिंतन करणं आहे, एकांतात राहणं आहे, त्याला तपश्चर्या म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तपश्चर्या करायचे असं म्हणत होते. तर या ठिकाणी देखील आपण ध्यान करतो आहोत, आपण तप करतो आहोत, आपलं शरीर तापवण्याचा प्रयत्न करतो आहोत, आपलं शरीर गरम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे या ठिकाणी ऊर्जा ही जी आहे ती कुशल कर्म करण्यासाठी निर्माण होणारी ऊर्जा अशी निर्माण करतो आहोत आपण. वीर्य निर्माण करतो आहोत, म्हणजे कुशल कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती, त्याला वीर्य असं म्हटलेलं आहे. आणि ते कुशल कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती आपण ध्यानाच्या माध्यमातून निर्माण करत असतो, म्हणून याला तप असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण नेहमी ध्यान करणं फार आवश्यक आहे. तर ज्या ज्या लोकांना ध्यान माहिती आहे, ज्या ज्या लोकांनी ध्यानाचा सराव केलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण टंगळमंगळ करता कामा नये, आपण हलगर्जीपणा करता कामा नये. आपणाला वाटतं की जाऊ द्या, आता थंडीचे दिवस आहेत, उठू, आता नाही, जरा 6 वाजता उठू, 6:30ला उठू, आणि आपलं ध्यान होत नाही. आता थंडीच्या दिवसात तर जास्त प्रॉब्लेम आहे आपणा सर्वांना. कधी पांघरून घ्यायचं का उठायचं, पांघरून काढून उठायचं. तर त्या ठिकाणी आपणाला बरं वाटतंय की जर पांघरून घेतलेलंच बरं. आता आज तर रविवार आहे, आज काय, नंतरही केलं तर चालतंय, नंतरही केलं तर चालतंय. नंतर नाश्ता येतो, तुम्ही 8 वाजता उठता, नाश्ता पुढं. आता काय करायचं, अगोदर नाश्ता घेऊ, नंतर बघू. नंतर मग कोणीतरी बोलायला येतं, बरोबर नंतर बघू, मग ध्यानात. पण ध्यानाला काय, नंतर बघू, नंतर बघून ते रात्र होय तरी नंतर बघू चालतं. तर अशा रीतीनं आपलं ध्यान जे आहे ते आपलं टळतं. सगळे मान डोलवायला लागले. म्हणजे हा अनुभव माझाच नाही तर तुमचा सर्वांचा देखील आहे की ध्यान टळतं. तर टळतं म्हणजे टळतं नाही, आपण टाळलं ते कशाला टळत? तुम्ही बसले सकाळी तर कशाला टळत? ते आपण टाळलं त्याला आणि ते टळत गेलं. तेव्हा ध्यानामध्ये नको ही कुचराई नको. ध्यान जर तुम्ही नियमित केलं तर या ठिकाणी म्हटलंय तप आहे, ते तप आहे, तपश्चर्या आहे ती. त्याच्यामुळे तुमचं शरीर गरम होतं, तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, तुमच्यामध्ये वीर्य निर्माण होतं. ह्या गोष्टी तुम्हाला इतर गोष्टीमधून मिळणार नाहीत, इतर बाबीमधून तुम्हाला असं होणार नाहीये. तर हे ध्यानातूनच निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून बुद्धाने याला या ठिकाणी तप हा शब्द वापरलेला आहे. आता या ठिकाणी दुसरा जो शब्द आहे तो आहे ब्रह्मचर्य. आता या ठिकाणी ब्रह्मचर्य म्हणत असताना ब्रह्मचर्य म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जो अविवाहित आहे तो ब्रह्मचारी आहे. जो अविवाहित आहे तो ब्रह्मचारी आहे. हे अगदी साधी व्याख्या झालेली आहे, त्याची साधी व्याख्या की जो अविवाहित आहे तो ब्रह्मचारी आहे. पण तो ब्रह्मचारी असेलच कशावरून? अविवाहित आहे म्हणजे ब्रह्मचारी आहे असं जर समीकरण आपण लावलेलं असतं तर ते समीकरण बरोबर असेलही किंवा नसेलही. तेव्हा ब्रह्मचर्य म्हणजे काय की ब्रह्म आणि चर्या. ब्रह्म म्हणजे उदात्त, उच्च अवस्था. या उच्च अवस्था ज्या माणसामध्ये निर्माण झालेल्या आहेत, उदात्त अवस्था ज्याच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत, तर तो ब्रह्मचर्याचं पालन करतो. आणि म्हणून आपण बुद्ध धर्मामध्ये ब्रह्मविहार असा एक शब्द आहे आणि ब्रह्मविहार 4 सांगितलेले आहेत. मैत्री हे ब्रह्मविहार आहे, करुणा हे ब्रह्मविहार आहे, मुदिता हे ब्रह्मविहार आहे आणि उपेक्षा हे ब्रह्मविहार आहे. तर ह्या अवस्थांमध्ये वावरणं, ह्या अवस्थांमध्ये राहणं त्याला ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. विहार म्हणजे वास्तव्य करणं, राहणं. अशा अवस्थांमध्ये राहणं त्याला ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी ब्रह्मचारी हा जो शब्द या ठिकाणी आलेला आहे, ब्रह्मचर्य हा जो शब्द आलेला आहे, तर अशा अवस्थांमध्ये जो राहतो त्या व्यक्तीला ब्रह्मचारी असं म्हणतात. बुद्ध धर्मामध्ये केवळ ब्रह्मचारी इथपर्यंतच बुद्धाने
ही गोष्ट ठेवलेली नाही. तर त्याच्यानंतर त्यांनी धर्मचर्या हा शब्द देखील वापरलेला आहे आणि धर्मचर्यानंतर बोधिचर्या असा देखील शब्द वापरलेला आहे. म्हणजे अशी देखील अवस्था त्यांनी सांगितलेली आहे. या ठिकाणी धर्मचर्या म्हणजे धर्माचं आचरण करणारा व्यक्ती जो आहे त्याला धम्मचारी असं म्हणतात. धम्मचारी म्हणजे धम्माचं आचरण करणारा, धम्माप्रमाणे वागणारा, धम्माप्रमाणे चालणारा, त्याला धम्मचारी असं म्हणतात. या ठिकाणी धम्मचर्या म्हणजे जो धम्मचारी आहे तो धम्मचर्याचं पालन करतो, धम्माचं आचरण करण्याचा पालन करतो, त्याला धम्मचारी असं म्हटलेलं आहे किंवा यालाच धम्मचर्या असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर तिसरा जो शब्द आहे बोधिचर्या. तर बोधिचर्या म्हणजे जो बुद्धत्वाकडे वाटचाल करतो, जो बुद्धत्वाकडे वाटचाल करतो, बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या तो आपल्यामध्ये निर्माण करतो, त्याला बोधिचर्या असं म्हटलेलं आहे. आता बोधिचर्या जर प्राप्त करायची असेल तर बुद्ध धर्मामध्ये 10 संयोजनं सांगितलेली आहेत. थोडासा सखोल अभ्यास आहे, मी जास्त त्याच्यामध्ये खोलात जाणार नाहीये. हा वेगळा एक अभ्यास आहे संयोजनांचा. 10 संयोजनं आहेत आणि 10 संयोजनं जो पार करतो तर तो अरहंत होतो किंवा तो बुद्ध होतो असं म्हटलेलं आहे. 10 संयोजनामध्ये 3 संयोजनं जी आहेत सत्काय दृष्टी, विचिकित्सा आणि शील व्रत परामर्श, हे जे 3 संयोजन आहेत, हे 3 संयोजन ज्यांनी पार केलेले आहेत, ज्यांनी तोडलेले आहेत, ज्यांनी नष्ट केलेले आहेत तर तो श्रोतापन्न होतो. आणि मग बाकीचे 2 संयोजन जे आहेत त्याची पकड ढिली केली तर तो सकृतागामी होतो. आणि 30 संयोजन 2 संपूर्णपणे नष्ट केलेली असतील तर त्याला अनागामी असं म्हणतात. आणि पुढची 5 संयोजन जी आहेत ती नष्ट केली तर तो अरहंत होतो. पूर्ण संयोजन मी सांगणार नाही आपणाला, तो अभ्यास जरा खोलामध्ये आहे आणि आपणाला वेळ पण नाहीये. तर 10 संयोजन ज्यांनी पार केलेली आहेत तर तो अरहंत होतो, तो बुद्ध होतो. आणि म्हणून बोधिचर्या म्हणत असताना जो बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, श्रोतापन्न होतो, सकृतागामी होतो, अनागामी होतो आणि अरहंत होतो, अशा ह्या अवस्था जो प्राप्त करतो त्याला बोधिचर्या असं म्हणतात. म्हणजे तो बोधीकडे वाटचाल करणारा व्यक्ती आहे. त्यामुळं ब्रह्मचर्या हा शब्द अगदी सामान्य शब्द आहे असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर धम्मचर्या आहे आणि त्याच्यानंतर बोधिचर्या आहे. अशा पद्धतीनं एकानंतर एक अशा ह्या टप्प्यामध्ये आपण आचरण जे आहे ते आपलं विकसित करत असतो. तर या ठिकाणी तपोच ब्रह्मचर्याच आर्य सच्चान दर्शन. आर्य सच्चान दर्शन, आर्य सच्चान म्हणजे आर्य सत्य. आर्य सत्य, आर्य सत्यांचं दर्शन होणं हे देखील मंगल आहे असं म्हटलेलं आहे. ब्रह्मचर्याचं पालन करणं हे देखील मंगल आहे असं म्हटलेलं आहे बुद्धाने. तप करणं हे देखील मंगल आहे असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी मग आपण पाहतोय की आर्य सच्चान, आर्य सत्य, आर्य सत्य हा देखील फार मोठा विषय आहे. तर फक्त मी उजळणी म्हणून किंवा थोडासा एक धावतं त्याचं वर्णन जर करायचं झालं तर 4 आर्य सत्य आहेत. पहिलं आर्य सत्य आहे दुःख. दुसरं आर्य सत्य आहे दुःखाचं कारण काय आहे. त्याच्या पाली शब्दांमध्ये मी जात नाहीये. त्याच्यानंतर तिसरं आर्य सत्य आहे की दुःख नाहीसं होऊ शकतं. आणि चौथं आर्य सत्य जे आहे तर दुःख नाहीसं करण्याचा मार्ग, त्यालाच अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. दुःख नाहीसं करायचं असेल तर अष्टांगिक मार्गाचं पालन आपणाला करावं लागणार आहे किंवा आपण केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. तेव्हा आर्य सत्यामध्ये पहिलं आर्य सत्य जे आहे ते दुःख आहे. आता या ठिकाणी दुःख म्हटलं की बऱ्याच इतर धर्मियांना असं वाटतं की बुद्ध धर्म नेहमी दुःखाबद्दलच बोलतो. शरीर दुःख आहे, जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, जे कोणी न आवडणारे लोक आपल्या जवळ असतात त्याचं दुःख आहे, जे आवडणारे लोक आहेत ते आपल्यापासून दूर जातात त्यांचं दुःख आहे, कर्म जे आहेत त्याचं दुःख आहे.
कुशल कर्म का अकुशल कर्म वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दुःख जे आहे ते भगवान बुद्धांनी केवळ दुःख सांगून थांबलेले नाही, की बुद्ध धम्म हा निराशावादी धम्म आहे, नेहमी दुःखावरच बोलतो असं जे म्हटलं जातं, अशी टीका केली जाते, ती फार चुकीची अशी टीका केलेली आहे. बुद्ध धम्म केवळ दुःख सांगून थांबत नाही, तर दुःख का निर्माण होतं याचं कारण देखील सांगितलेलं आहे. आणि बुद्ध म्हणतात की दुःख निर्माण होण्याचं कारण तुमची तृष्णा आहे, तुमची हाव आहे, तुमची लालसा आहे, तुमचा लोभ आहे. या लोभामुळे दुःख निर्माण होतं. म्हणजे बुद्ध केवळ दुःख सांगून थांबत नाही, तर दुःखाचं कारण सांगतात की याच्यामुळे तुम्हाला दुःख निर्माण होतं. लोक म्हणतात की आम्ही काय नेहमी दुःखीच राहतो का, आम्ही तर आनंदी आहोत, सुखी आहोत, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, ते पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाहीये, सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आवश्यक आहेत त्या तुम्ही घ्या. बुद्ध असं म्हणत नाहीत की तुम्ही भिकारी व्हा, बुद्ध असं कधीच म्हणत नाही. आवश्यक गोष्टी आहेत त्या घ्या तुम्ही, परंतु लोभ कधी निर्माण होतो? लोभ तेव्हा निर्माण होतो जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लोभ निर्माण होतो, तेव्हा तृष्णा निर्माण होते. आवश्यकतेपेक्षा जास्त जर आपण गोळा करायचा प्रयत्न करू लागलो तर मग तृष्णा निर्माण होते. समजा 3 खोल्यांचं घर आहे, 3 खोल्यांचं घर पुरेसं आहे, पण आपल्याकडे पैसा आहे, आपण म्हणतो अजून 3 खोल्या वर बांधू. आपण काय म्हणतो मग नंतर, अजून 3 खोल्या वर बांधू, पैसा आहे आपल्याकडे. म्हणजे तुम्हाला आवश्यकता किती होती? फक्त 3च खोल्यांची होती, परंतु तुम्ही वाढवत गेला. कारण काय? त्याच्यातून घर भाडं येईल, किरायानं देऊ, भाड्यानं देऊ वगैरे वगैरे, मग सगळ्याच गोष्टी मग त्याच्या मागे येत राहतात. लोभ जेव्हा निर्माण होतो त्याच्या मागे कारण देखील सगळी, हे नाही हे आवश्यकच आहे, ते आवश्यकच आहे, हे पोराला पाहिजे, हे पोरीला पाहिजे वगैरे वगैरे, हे पहिला मधला यांना देऊ, दुसऱ्या मधला. अहो देऊ सगळं ठीक आहे, परंतु तुम्ही वाचणार आहात काय? द्यायला तरी वाचणार आहात काय? हा, सगळं आपण म्हणतो ह्याला देतो त्याला देतो, ह्याच्यासाठी केलं त्याच्यासाठी केलं. काही काही लोक 50-50 खोल्या बांधतात. तू 25 खोल्या घे, याला या पोराला 25. अरे कुठं 25 खोल्या? हा, आपण राहतो का नाही हेच माहिती नाही, 25-25 खोल्याचं आपण काय करतो, गणित करत करतो. म्हणजे मी काय म्हणतोय की लोभ केव्हा निर्माण होतो? जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त आपण साठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोभ होतो, आणि म्हणून आपण लोभी आहोत. कोणी काहीही म्हणो, प्रत्येक जण लोभी आहे. आपला लोभ गेलेला नाही, आपला लोभ गेलेला नाही, लोभातून द्वेष निर्माण झालेला आहे. कारण याला दिलं त्याला दिलं, त्यांची भांडणं सुरू झाली. नाही मला 1 गुंठा कमीच दिला, अरे दिला की रे बाबा, नाही ना 1 गुंठा कमी, त्याला 1 गुंठा जास्त, झाले भांडणं सुरू, त्यांच्यामध्ये वाद सुरू. म्हणजे द्वेष निर्माण झाला, लोभातून द्वेष निर्माण झाला. आणि हे लोभ आणि द्वेष कशामुळे निर्माण झाले? तुमचं अज्ञान आहे. तुम्हाला समजतच नाही की तुम्ही किती दिवस जगणार आहात, किती दिवस राहणार आहात, ह्याचं अज्ञान आहे तुमच्यामध्ये. त्याच्यामुळं या 3ही गोष्टी सोडल्या पाहिजेत. बुद्ध म्हणतात की आवश्यकतेनुसार तुम्हाला जे काही आहे ते घ्या तुम्ही, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त जर असेल त्याला लोभ म्हटलेला आहे. आणि म्हणून बुद्धाने त्यांच्या शिष्यांना काही मोजक्या गोष्टी घेण्यासाठी सांगितलेल्या आहेत. तुम्ही भिक्षूंकडे पाहिलं तर जास्त गोष्टी काहीच नसतात त्यांच्याकडे. आताच्या हल्लीच्या भिक्षूंना बघू नका, हल्लीच्या भिक्षूंकडे जास्त आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळतात, परंतु बुद्धाने तसं काही सांगितलेलं नव्हतं. तर या ठिकाणी आर्य सत्याचं दर्शन होणं म्हणजे आर्य सत्य. आर्य म्हणजे उच्च आहे, आणि आर्य माणूस कधी बनतो? जेव्हा तो श्रोतापन्न बनतो त्याला आर्य असं म्हणतात. म्हणजे आर्य सत्य कोणाला कळू शकतं की जो श्रोतापन्न आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे, अरहंत आहे, अशा अवस्था ज्यांनी प्राप्त केलेल्या आहेत त्यांना सत्य काय आहे हे समजू शकतं. आर्य सत्य त्यालाच म्हणतात. दुःख जे आहे ते त्याला समजू शकतं की ह्या दुःखातून मला बाहेर पडता येऊ शकतं, त्याचं कारण माझा लोभ आहे, तो लोभ मला कमी करावा लागेल आणि मी सुखी होऊ शकेल. माणूस सगळं कशासाठी करतो? माणूस सुख मिळवण्यासाठीच करतो.
सगळं काही करतोय मी कशासाठी, तर सुख, माझ्या पोरांचं पोरग सुखी झालं पाहिजे, पोरगी सुखी झाली पाहिजे, सगळं झालं, मी पण सुखी राहिलं पाहिजे. परंतु आपणाला हे कळत नाही की किती दिवस मी सुखी राहणार आहे, किती दिवस राहणार आहे, मी किती दिवस जगणार आहे, हेच माहिती नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अडकलेलो असतो. तेव्हा या ठिकाणी म्हटलेलं आहे की आर्य सत्याचं दर्शन होणं हे मंगल आहे. परंतु आर्य सत्याचं दर्शन आता जेव्हा मी सांगतोय ते कोणाला होऊ शकतं, ज्यांनी आर्य अवस्था प्राप्त केलेली आहे त्यालाच आर्य सत्याचं दर्शन होऊ शकतं. म्हणजे दुःख काय आहे हे त्याच व्यक्तीला कळू शकतं की हे दुःख आहे आणि दुःख कशामुळे निर्माण झाले याची त्याला जाणीव झालेली आहे आणि म्हणून दुःख नाहीसं करण्यासाठी देखील तो प्रयत्न करतो आहे. तर अशा अर्थानं आर्य सत्याचं दर्शन होणं हे देखील मंगल आहे असं म्हटलेलं आहे. आर्य सच्चान दर्शनम एतं मंगलम उत्तम. तर या ठिकाणी तपोच ब्रह्मचर्याच आर्य सच्चान दर्शनम निब्बाण सच्ची क्रियाच एतं मंगलम उत्तम. म्हणजे निब्बाणाची अवस्था प्राप्त करणं, निब्बाणाचा अनुभव घेणं, निर्वाणाचा अनुभव घेणं, निब्बाण सच्ची क्रियाच. या ठिकाणी सर्वात उच्च जे आहे ते निर्वाण आहे. निर्वाण सुख हे सर्वात उच्च असं सुख आहे. निब्बाणं परमं सुखं असं बुद्धाने म्हटलेलं आहे. निर्वाण हेच परम सुख आहे असं बुद्ध म्हणतात. म्हणजे आपणाला हे सगळं काही करायचं आहे, जे काही प्राप्त करायचं आहे ते कशासाठी आहे, तर निर्वाण प्राप्त करण्यासाठी आहे, निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी आहे. आणि म्हणून आपणाला निर्वाण केव्हा प्राप्त होऊ शकतं असं म्हटलेलं, जसं मगाशी मी सांगितलं की 10 संयोजनं जर आपण पार केली, 10 संयोजनं जर तोडली आपण, तर आपल्याला निर्वाण प्राप्त होऊ शकतं, आपल्याला अरहतपद प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून निर्वाण हेच सुख आहे, अंतिम सुख आहे असं म्हणणे, परमं सुखं अंतिम सुख आहे असं म्हटलेलं आहे. निर्वाणाबद्दल बुद्ध जास्त बोललेले नाही, कारण निर्वाण ही अवस्था आहे, हा अनुभव आहे, हा अनुभव दुसऱ्याला सांगता येणार नाही. निर्वाण हा शब्द जो आहे तो सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ आहे शांत होणं. निर्वाण होणं म्हणजे काय, निर्वाण म्हणजे काय, शांत होणं. आता या ठिकाणी शांत होणं म्हणजे काय आहे, तर शांत होणं म्हणजे तुमच्यामध्ये लोभ आहे, तुमच्यामध्ये द्वेष आहे, तुमच्यामध्ये अहंकार आहे, तुमच्यामध्ये ईर्ष्या आहे, तुमच्यामध्ये कपट आहे, या सगळ्या गोष्टींपासून शांत होणं, सगळ्या गोष्टींपासून मुक्त होणं, त्याला निर्वाण असं म्हटलेलं आहे. म्हणजे निर्वाण म्हणजे हे सुख आहे असं जे म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही लोभापासून मुक्त व्हाल, द्वेषापासून मुक्त व्हाल, अविद्येपासून मुक्त व्हाल, अहंकारापासून मुक्त व्हाल, तर तुमचं मन शांत राहील, तुमचं मन सुखी राहील आणि तुम्हाला सुख जे आहे ते प्राप्त करायचं आहे, शांती प्राप्त करायची आहे. तर या ठिकाणी आपणाला 10 संयोजन पार करणं आवश्यक आहे. करणीय मेत्त सुत्तामध्ये सुद्धा बुद्धाने सांगितलेलं आहे की शांत, करणीय मत्थ कुशलेन एतं संतं यंतं संतं. संतं म्हणजे शांत होणं. या ठिकाणी संत हा जो शब्द आहे, संत म्हणजे शांत होणं. बुद्ध त्या निर्वाण म्हणत नव्हते, तर शांत होणं. तर कशामुळे शांत होऊ शकतं, मैत्री विकसित केल्यामुळे आपण शांत होऊ शकतो. यंतं संतं सुखं अधिगमेय वगैरे वगैरे जे शब्द आहेत पुढं, या ठिकाणी संत हा शब्द जो आहे, मग संत म्हणजे शांत होणं आहे. तर निर्वाण या ठिकाणी हा शब्द जो आहे तो देखील शांत होण्यासाठी आहे. आणि शांत केव्हा होऊ शकतो आपण, जेव्हा आपला लोभ जाईल, द्वेष जाईल, अहंकार जाईल, मद जाईल, मत्सर जाईल, ईर्ष्या जाईल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जातील तर त्यावेळेस आपण शांत होऊ शकतो. निर्वाणाचे
निर्वाणाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे निर्वाणाचा तो म्हणजे उपाधी शेष निब्बाण. उपाधी शेष निब्बाण. उपाधी शेष निब्बाण म्हणजे काय? या ठिकाणी जे पंचस्कंद आहेत ते पंचस्कंद घेऊन तुम्ही जगत आहात. पंचस्कंदाचं जे तुमचं जीवन आहे, तुमचं लाईफ आहे, पंचस्कंदांनी बनलेलं आहे. तर पंचस्कंदासहित तुम्ही जीवन जे जगत आहात, जे भगवान बुद्धांनी 45 वर्ष जे आहेत ते अव्याहतपणे धम्मप्रचार आणि प्रसार करून जगण्याचा प्रयत्न भगवंतांनी केलेला अरहंत म्हणून, आणि 45 वर्ष भगवंतांनी जे काही सांगितलेलं आहे तर ते आहे उपाधी शेष निब्बाण. आणि दुसरं जे निर्वाण आहे किंवा निब्बाण आहे त्याला उपाधी शेष अनुपाधी शेष निर्वाण असं म्हटलेलं आहे. अनुपाधी शेष निब्बाण म्हणजे या ठिकाणी अनुपाधी म्हणजे या ठिकाणी स्कंद तुमचे राहिलेले नाहीयेत. स्कंदाबद्दलची जी आसक्ती तुमच्यामध्ये होती ती आसक्ती देखील आता राहिलेली नाहीये. अशी जेव्हा अवस्था निर्माण होते तेव्हा त्याला अनुपाधी शेष निब्बाण असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये जास्त खोलामध्ये मी जाणार नाही, नाहीतर अजून किचकट होईल ते. फक्त एवढंच सांगतोय की निर्वाण हे देखील मंगल आहे. निब्बाण सच्ची क्रियाच एतं मंगलम उत्तम. म्हणजे निर्वाणाचा साक्षात्कार करणं, निर्वाण प्राप्त करणं हे देखील उत्तम मंगल आहे असं या ठिकाणी बुद्ध म्हणत आहेत. आता ह्या गाथेमध्ये आपण एक लक्षात घेतलेलं आहे की पहिल्या खंतीच्या सोवचसता इथपर्यंतच्या ज्या गाथा आहेत ते सर्वसामान्य व्यक्ती त्या पार करू शकतो, त्या अवगत करू शकतो. जे काही मंगल बुद्धाने सांगितलेले आहेत खंतीच्या सोवचसता ह्या गाथेपर्यंत ते सर्व मंगल एक सर्वसामान्य व्यक्ती देखील प्राप्त करू शकतो आणि जो भिक्षू आहे तो देखील प्राप्त करू शकतो. परंतु तपोच ब्रह्मचर्याचं ही जी गाथा आहे इथून मात्र तो भिक्षू जो आहे तो अगदी सहजपणे या गोष्टी प्राप्त करू शकतो. आणि म्हणून ही उच्च अवस्था आहे, भिक्षूची अवस्था आहे, ज्याला आपण परिव्राजक म्हणतो त्याची अवस्था आहे. आणि गृहत्याग करणाऱ्यांची अवस्था आहे. गृहत्याग करणाऱ्यांना ब्रह्मचर्याचं पालन करणं सोपं काम जातं, धम्मचर्याचं पालन करणं सोपं जातं आणि बोधिचर्याचं पालन करणं देखील सोपं जातं. आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध आपणाला सर्वसामान्य व्यक्तीकडून आता असामान्य व्यक्तीकडे घेऊन जात आहे. सामान्य व्यक्ती ह्या सगळ्या काही पहिल्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना, परंतु आता मात्र तुम्हाला तुमची अवस्था उंचावायची आहे, तुमची उच्च अवस्था निर्माण करायची आहे. तेव्हा तुम्ही ध्यान करू शकता, चिंतन करू शकता, ब्रह्मचर्याचं पालन करू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये उच्च अवस्था निर्माण करणं म्हणजेच इथं माणूस पूर्णपणे आता बदलून चाललेला आहे आणि बुद्ध या सामान्य व्यक्तीला निर्वाणापर्यंत घेऊन जात आहेत. म्हणजे ही व्यक्ती जर असामान्य झाली तर काय झाली, तर असामान्य झाली म्हणजे त्याला निर्वाण प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीनं भगवान बुद्ध या सामान्य व्यक्तीला असामान्य व्यक्तीपर्यंत, अप्रबुद्ध व्यक्तीला प्रबुद्ध व्यक्तीपर्यंत घेऊन जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. तर अशा पद्धतीनं त्याच्या ही जी गाथा आहे तर ती मी जास्त खोलामध्ये गेलेलो नाही, मी खूप काही सांगण्यासारखं आहे. परंतु ते थोडासा अभ्यास त्याचा अधिक असला, संयोजनांचा अभ्यास अधिक असला किंवा निर्वाणाचा थोडासा अधिक अभ्यास असला तर ते समजू शकेल. त्यामुळं मी आपणाला जास्त ते क्लिष्ट करून सांगत नाहीये. आपण शांतपणे मला ऐकलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय